नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. HSRP नंबर प्लेट आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2025 पासून HSRP नंबर प्लेट मॅन्डेटरी करण्यात आलेले आहेत. आता ही जी नंबर प्लेट आहे मित्रांनो, ते एप्रिल 2019 नंतरच्या गाड्यांना लावली गेल्यात आलेले आहे, सर्वांना माहीतच आहे. पण ज्या जुन्या गाड्या आहेत म्हणजे 31 मार्च 2019च्या आतल्या गाड्या आहेत, त्या गाड्यांना मित्रांनो नंबर प्लेट नाही आहे, जुनीच नंबर प्लेट आहे. तर त्या गाड्यांना ही नंबर प्लेट मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं गाईडलाईन्स ऑलरेडी शेअर केलेले आहे मित्रांनो. त्याचं GR मी तुमच्यासोबत, त्याची प्रोसिजर तुमच्यासोबत मी शेअर करतोय, ती तुम्ही चेक करू शकता. HSRP नंबर प्लेट, HSRP म्हणजे काय? हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मित्रांनो ही राहणार आहे. अशोक चक्रचा होलोग्राम, इंडियाचं रजिस्ट्रेशन IND, युनिक सिरियल नंबर आणि बाकी रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो असणार. याला HSRP नंबर प्लेट म्हणतात. हाय सिक्युरिटी असते. आता याचा बेनिफिट काय आहे मित्रांनो? पहिलं तर दोन बेनिफिट आहेत. एक जे रस्ते आणि व्हेकलच्या संदर्भात ज्या तक्रारी येतात ना, त्याचं निवारण पटकन करण्यासाठी ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे ना लावण्यात येणार आहे. म्हणजे लवकर ट्रेस होऊ शकते आणि याचा दुसरा पण एक आहे की तुम्हाला फाईन पण लागणार आहे. सो इमिडिएटली ट्रेस पण करता येते. सो हे याचा बेनिफिट आहे. आता नाही लावलं तर काय, म्हणजे HSRP नंबर प्लेट नसेल तुमच्या गाडीला तर काय? सेक्शन 177 मोटर व्हेकल ॲक्टनुसार तुम्हाला फाईन आकारण्यात येईल. मग तो 1000 असेल, 10,000 असेल, तो त्या ॲक्टनुसारच मेन्शन करण्यात येणार आहे मित्रांनो. आता HSRP नंबर प्लेटला ॲप्लाय कसं करायचं हा मोठा क्वेश्चन आहे. गव्हर्नमेंटनं गाईडलाईन डिक्लेअर केली आणि ऑनलाईन नको एवढ्या सस्पिशियस वेबसाईट आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतो मित्रांनो. त्याच्या अगोदर तुम्हाला हे सांगतो की गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार झोन 3 बनवलेत. झोन 1, झोन 2, झोन 3 म्हणजे 3 डिफरंट वेंडर आहेत. ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच. त्या तिन्ही व्हेंडरची स्पेसिफिक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही तुमच्या RTOचं म्हणजे लेट्स एक्झाम्पल झोन 1मध्ये किती RTO आहेत ते मी तुम्हाला समोर दाखवते. झोन 2मध्ये किती RTO आहेत, झोन 3मध्ये किती RTO आहेत. तुमचं जे RTO आहे, ज्या RTO त्या झोनच्या RTOला तुम्ही वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करून नंबर प्लेट मागू शकता. पण मी सोपी तुम्हाला एक हे सांगतो, प्रोसिजर सांगतोय जी RTOनंच शेअर केली आणि त्याच्याद्वारे तुम्ही HSRP नंबर प्लेट आहे ना मित्रांनो मागू शकता. 2 ऑप्शन्स आहेत. फिटमेंट सेंटरला तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवू शकता किंवा घरीसुद्धा मागू शकता. घरी मागवण्यासाठी तुम्हाला मित्रांनो बसवण्याचे चार्जेस आहेत ते ॲडिशनल चार्जेस मित्रांनो राहणार आहेत. आता ही जी प्रोसिजर आहे ती तुमच्यासमोर मी शेअर करते. तुम्हाला जर नाही भेटली तर याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी स्क्रीनवर सुद्धा दाखवते. RTOने ही डिक्लेअर केली. महाराष्ट्रातील प्रत्येक RTOसाठी ही ॲप्लिकेबल राहणार आहे, भले ही कराडची असेल तरी. मित्रांनो, HSRP नंबर प्लेट ॲप्लाय करण्यासाठी जो दिलेला QR कोड आहे तो स्कॅन करा. तुम्ही तो स्कॅन केल्यानंतर डिरेक्टली ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे. म्हणजे डिरेक्टली RTO सिलेक्ट करण्याचं पेज इथे ओपन होणार आहे. किंवा transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. तिथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला HSRP ऑनलाईन बुकिंगवर क्लिक करायचे. ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला RTO सिलेक्ट करायचे आणि RTO जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा पर्टिक्युलर झोनच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होता मित्रांनो. जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की तिन्ही झोनचे 3 वेगवेगळे वेबसाईट आहेत, तिथे जाऊनसुद्धा अप्लाय करू शकता. अशीच मित्रांनो डिरेक्टली मेन वेबसाईटवरून या 3 झोनला डायरेक्टली ट्रान्सफर होतं. तुम्हाला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, CC नंबरचे शेवटचे 5 डिजिट, मोबाईल नंबर एंटर करायचे. फिटमेंट सेंटर आहे तुमच्या सोयीनुसार निवडा. अपॉइंटमेंट डेट आणि स्लॉट हे तुमच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचे. तिथे सगळे डिटेल्स व्हेरीफाय होतील. नंतर तुम्हाला मित्रांनो बिलिंग ॲड्रेस एंटर करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो मोबाईल आहे तो वाहन पोर्टलसोबत लिंक असला पाहिजे. त्या मोबाईलवर OTP येईल. OTP एंटर करा आणि OTP एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंटसाठी ऑप्शन, तुमच्या आवडीच्या सोयीनुसार पेमेंट करू शकता. आणि नंतर प्रिंटचं ऑप्शन येईल. इनवॉइस प्रिंट केली ती घ्या आणि जे फिटमेंट सेंटर सिलेक्ट केले जे डेटला त्या डेटवर जाऊन तिथे तुम्ही HSRP नंबर प्लेट लावू शकता. ऑफिशियल वेबसाईट सोडून दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवर व्हिजिट करू नका. मी पुन्हा सांगतोय, कारण ते थर्ड पार्टी व्हेंडर असतील किंवा स्कॅमसुद्धा असतील. तुम्हाला तुमचे पैसे वाया जातील मित्रांनो. तर मी कृपया तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा सर्वांसोबत. ही जी प्रोसिजर आहे ती सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा तुमचा लॉस होणार नाही मित्रांनो. HSRP नंबर प्लेटसाठी लागणारे पैसे, किती पैसे लागतात? 2 व्हीलर आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, 3 व्हीलरसाठी 500 रुपये आणि कार्स, मीडियम कमर्शियल व्हेकल, हेवी कमर्शियल व्हेकल, लाईट मोटर व्हेकल यासाठी मित्रांनो 745 रुपये लागणार आहेत विदाऊट GST. ॲडिशनल जो खर्च आहे फ्रेमचा म्हणा, बाकीचा म्हणा, तो त्या फिटमेंट सेंटरवरून
तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचे. हा जो गाईडलाईनमध्ये मेन्शन केला आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. तरी पूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. कुठलीही बाकी वेबसाईटवर व्हिजिट करू नका. ही फक्त जी वेबसाईट दिली गव्हर्नमेंटनं याच वेबसाईटवर तुम्हाला जायची मित्रांनो. हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि मी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं, महाराष्ट्र पोलीस यांचं खूप खूप धन्यवाद बोलेन की त्यांनी ही प्रोसिजर आहे ती शेअर केली. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.